वर्ष पाटीलच्या ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। कशा आहात तुम्ही? आय होप चांगले असतील। तर आज आहे ना मला बिर्याणी बनवायची आहे। किती 10-15 दिवस झाले मला बिर्याणी खायची इच्छा होती, ती माहिती दम बिर्याणी। पण मी दम बिर्याणी कधीच बनवली नाही, कधी ट्रायही नाही केली। तर मी आज पहिल्यांदा ट्राय करणार। नॉर्मल पुलाव टाईप बिर्याणी बनवते, कारण की आई बनवतात ना तशीच आम्ही बघून बनवतो। तर आई बनवतात तशीच आम्ही बघून बनवतो, पण मी दम बिर्याणी कधी बनवलीच नाही आहे। तर मी 8-15 दिवस झाले कंटिन्यू विचार करते मी बनवेन मध्ये पण 2-3 वेळा चिकन आणलं। नंतर म्हणतात ना असंच एक दिवस मला हे बोलले मी बनवून देतो। त्याच्यानंतर बोलतात पहिले कसे फ्रेंड लोकांमध्ये जायचे ना तर बनवायचे, तिकडे पार्टी वगैरे मित्रांची व्हायची, तर हा बोलल्यानंतर बोलतात नको मला। मग त्याच्यानंतर मग मी असंच 2-3 वेळा चिकन आणलं, ती भाजी बनवून सोडून दिलं होतं। तर आज तर मी बोलली मी नक्की बनवणारच। तर मी 8 वाजता घरी आले, त्याच्यानंतर अंशूला घेऊन आली। मग थोडा टाईमपास करत होते। आता वाजले 9। मी आता 1 किलो चिकन आणलं आहे। तर मी बोलली पहिले मी 1 किलोची बिर्याणी बनवून बघणारच। तर चला मग आता बिर्याणी बनवूया, कशी होते बघूया। आता तुम्हाला माहिती आहे मी आहे ना त्याच्यासाठी बघा पाणी तापायला ठेवलं आहे। कारण की मला भात बॉईल करून घ्यायचे तांदूळ, त्याच्यासाठी पाणी ठेवलं आहे। बोलली त्याच्यामध्ये गरम मसाला टाकणार आहे थोडा। तर आता बघते गरम मसाला काय चला टाकूया। आता मी याच्यामध्ये थोडे खडे मसाले आणि तेजपत्ता वगैरे घेतले, ते याच्यात टाकून देते। जिरा वगैरे, त्याच्यामध्ये तूप टाकलंय, थोडंसं मीठ टाकलंय। तर आता चांगलं पाणी बॉईल होऊ देते। बघा मी अख्खं टाकून घेतलं, त्याच्यात तूप वगैरे मीठ, त्याच्यानंतर अख्खे खडे मसाले। आता चांगलं पाण्याला चांगलं बॉईल येईल ना तेव्हा तांदूळ काढून घेईन। मी पण पहिल्यांदाच बनवते, तर बघू आता कशी बनते। आता आपले तांदूळ बॉईल होतं तोपर्यंत चला आपण चिकन मॅरिनेट करून घेऊया। तर हा मी रेडीमेड मसाला घेतला आहे, चिकन बिर्याणी मिक्स मसाला। तर बघू आता हा चिकन बिर्याणी मिक्स मसाला टाकून घेते याच्यात। याच्यामध्ये अख्खा गरम मसाला वगैरे सर्व मीठ वगैरे, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी टाकते दही। हैदराबादी बिर्याणी आहे ते, हे आणले तू फॉईल पेपर? त्याच्यामध्ये मी एक दही टाकते। सांग ना, फॉईल पेपर आणले का? दही, त्याच्यानंतर याच्यात मी थोडंसं असंच लसूण टाकते आणि त्याच्यानंतर मी टाकते याच्यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट टाकते। हैदराबादी चिकन दम बिर्याणी। त्याच्यानंतर थोडंसं मीठ टाकते, फक्त थोडंसं मीठ असतं त्याच्यात। त्याच्यानंतर याच्यामध्ये थोडी हळद टाकते, ही थोडी आहे। त्याच्यानंतर याच्यामध्ये थोडी लाल मिरची पावडर टाकते आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचं। आता हे चिकन आहे। आता बघा मी मिक्स करून घेतलंय आणि 1 किलो चिकन टाकते। पण 1 किलो चिकनला माहिती तुम्हाला 2 पाकिट तरी मसाला टाकायचा, पण मी एकच पाकिट टाकलंय कारण की मी थोडासा वेगळा मसाला हे करणार त्याच्यात। हे सर्व मी आता मस्त हाताने मिक्स करून घेते आणि याला अर्धा तास मॅरिनेट करून ठेवते। मॅरिनेट होईपर्यंत आता आपलं चिकन झालंय मस्त, बघा मिक्स करून घेतलंय। त्याला अर्धा तास आहे ना तसंच ठेवते मस्तपैकी, म्हणजे चांगला मसाला हे होईल त्याच्यामध्ये। त्याच्यामध्ये लिंबू पण पिळा पाहिजे, ते अर्धा लिंबू, पण मी नाही पिळलाय। लिंबू पण पिळलं तर अजून छान होतं। तोपर्यंत आपला भात होतो एकीकडे। राईस 80% राईस करायचं आपल्याला, शिजवायचा आहे। तर आता मी आता याच्यामध्ये काय नाही टाकायचं आहे, फक्त मी याच्यामध्ये आता काय करणार आहे, कांदा एकदम ब्राऊन करून गोल्डन करून आहे ना तो टाकणार आहे आणि बस, बाकी एवढं काही टाकणार नाही। लिंबू नंतर थोडंसं पिळून टाकेन। आता अर्ध्या तासाला झाकून ठेवूया चला। कांदा कापला माहिती, अख्खं डोळे लाल झाले माझे। हे बघा तांदूळ असा तुटतोय ना, म्हणजे बंद करून द्या। आता आपण काढून घेऊ त्याला चाळणीमध्ये, तोपर्यंत त्याचं पाणी सुकून एकदम थंड होऊन जाईल। तोपर्यंत चला मी आता ठेवलंय गॅसवर तेल ठेवलंय। त्याच्यानंतर बारीक 4 ते 5 कांदे पण कापून घेतलेत, ते गोल्डन करण्यासाठी। कांदा एवढा तिखट होता काय सांगू तुम्हाला, भरपूर म्हणजे भरपूर तिखट होता। तर चला मग आता कांदा पहिले फ्राय करून घेऊ।
बघा आता मस्त गोल्डन होत आलाय, पण अजून गोल्डन करायचं आहे. पटापट करून घेऊ. करून घेतलाय. असा आहे ना जळाला तर थोडासा एक बाजू गोल्डन एक बाजू काळी होऊन गेली. पण ठीक आहे, बघू आता. त्याच्यासाठी मी पातेलं ठेव, एवढं मोठं पातेलं, त्याच्यामध्ये तेल टाकलंय. मग आता चला आपण मसाले टाकून घेऊया. तेल तापायला ठेवलं, तेल थोडं कमी टाक, भरपूर आहे ते, मोठा टोप दिसतोय म्हणून, नंतर जास्त व्हायला नको. चला मग मस्त तापलंय. त्याच्यानंतर मी मॅग्नेट केलेलं त्याच्यामध्ये कोथिंबीर पण टाकून ठेवली होती, ते आता आपण टाकून घेऊया इथं. डॅडी बोलत आहे. आता तेलात टाकून घेतलं बघा तुम्ही मसाला. आता चांगला फुल गॅसवर होऊ दे, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला इथे आपण क्रिस्पी केलेला कांदा पण टाकते थोडासा बघा. मस्त हलवून गेले. कलर बघा तरी छान आलाय. आणि तुम्हाला माहिती मी त्याच्यामध्ये एक टमाटा पण टाकलाय, कारण की मला टमाटा भरपूर आवडतो बघा. आता मस्त त्याला उकळू देते. पाणी थोडं म्हणून पण नाही टाकायचं, थोडंसं म्हणजे फास्ट गॅसवरच ठेवलंय आणि वरती परात ठेवली आणि त्याच्यात थोडंसं पाणी टाकून ठेवलंय, म्हणजे खाली चिकन वगैरे जळणार नाही. मग चला आता होऊ देऊ त्यांना 10 मिनटं चिकनला. मस्त माझं तांदूळ आपलं राईस तो पण मस्त सुकलेला आहे. मग चला आता 10 मिनटं चिकन होतं, तोपर्यंत 10 मिनटं रेस्ट करू. चला चिकन शिजत आलंय, तोपर्यंत अंशूने आम्ही राईस इकडे सुकवायला ठेवला होता ना, बोलतो अरे मम्मी आता फ्राईड राईस सारखं राईस आहे, लगेच घेऊन खायला लागला. आणि बघा म्हणतो मला एक काम कर थोडंसं दे, तर राईस आणि शिजलेलं चिकन आता तो खातोय. चला आता आपलं चिकन वेगळी शिजत आलंय, 5 मिनटं राहू देईन त्यांना, मग नंतर राईस टाकेन. चला पहिले बघून घेते शिजले का. बघा आता मस्तपैकी चिकन मस्तपैकी झालंय. 1 किलो आपलं चिकन होतं, आणि बघा मी पाणी काहीच नाही टाकलंय तरी एवढा मसाला सुटलाय. आणि आता हे तांदूळ आहेत आपले जे आपण राईस करून घेतलं होता, तर मी ते त्याच्यावर टाकते बघा. नीट पकडणं, वर करून पाहिजे तर दोघे हाताने पकडवायचे. आणि याच्यातलं तुम्हाला माहिती आहे, जे गरम मसाले होते ना मी ते काढून घेतले, कारण की ते खाताना लागतात, मग ते कोणालाच नाही आवडणार बोलले, त्याच्यापेक्षा काढून घेतले. भात आता सर्वीकडे पसरून राईस. आणि 1 किलो चिकन होतं माझी, तर मी 1.25 किलोच तांदूळ घेतले होते. चला आता मस्तपैकी दम देऊ आपण. आणि हे मी फूड कलर ऑरेंजवाला, जास्त लांब करू नका असं ना, मी हा पिवळावाला आहे. मम्मी तो फूड कलर मी टाकेल प्लीज. आणि हा वाला ऑरेंज आहे, मी टाकणार का? थोडाच टाक ना मला दे. हा बघा हा ऑरेंजवाला. हे का जरुरी आहे का टाकायचं? 1 गो. आणि त्याच्यानंतर हा आपला कांदा होता म्हणजे क्रिस्पी केलेला, तो मस्तपैकी टाकून घेते, क्रिस्पी झालेला. आपली मस्तपैकी कोथिंबीर. आता आपण हिला दम द्यायला ठेवूया. चालू घे माझ्याकडे पण झाले. मी जास्त काही टाकत नाही, कारण की मग ते खूप काढताना खाताना काढायला खूप कंटाळा येतो, तर त्याला दम देऊया. चला आता दम द्यायला मी गॅस एकदम स्लो ठेवलाय, आणि हे झाकण याच्यावर परफेक्ट आहे. तर मी याच्यावर थोडंसं ओझं ठेवलं अजून, म्हणजे तर ते हलणार नाही. आणि याला आरामशीर 20 मिनटं तरी राहू दे ना, 10 ते 20 मिनटं. याच्यात पाणी भरलेलं आहे, तर मी हे ठेवून देते याच्यावर. आपण मीडियम गॅस ठेव. आता मीडियम गॅसवर त्याला 10 ते 15 मिनटं राहू देऊन मग बघू आता काय होतं. पण मी माझं काम आवरून घेते. सगळ्यात पहिले तर मीच खाईल. चला मग बघू 15 मिनिटांनी कशी बिर्याणी. बिर्याणी होईपर्यंत 10-15 मिनटं राहीपर्यंत हवं गं कसं 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 करते. तर आता मी पहिले ना गोळ्या आणल्या होत्या यांच्या, त्या गोळ्यांवर यांची पहिले ना सगळं टाकून घेते. काय करतात माहिती आहे तुम्हाला, गोळ्या आणल्या ना आपण, तर त्या गोळ्या 2-2 टाईम घेऊन टाकतात. मी लिहून ठेवते त्याच्यावर,
तरी आहे ना काहीही करतात. तर मग आता बघा मी केवढ्या गोळ्या आणल्या आज, त्यांचे डायलेझर वगैरे. तर आता मी पहिले लिहून ठेवते त्यांना गोळ्या वगैरे कोणत्या घ्यायच्या आहे. आणि याची मस्ती चालली बघितली, त्या कॅटला सांगतो, ते कॅट रिपीट करतो आणि तेच मला ऐकवतो. तर चला मग आता मी काय करते, आपलं राईस होईपर्यंत, बिर्याणी होईपर्यंत, कारण की आहे ना, तर तोपर्यंत मी गोळ्या लिहून घेते. कारण की हे काय ना, जरी मी माहिती तुम्हाला 8-8 दिवसाच्याच डब्यामध्ये भरते, बाकीच्या सर्व वरती ठेवून देते. पण हे काय करतात, म्हणजे जी दिसली ती 2 टाईम समजून खाऊन घेतात. तरी मी त्याच्यावर लेबल लावलेत बघा, दिसतात का किती टाईम आहे काय आहे. पण हे ऐकत नाही. तुम्ही आता मी जे लेबल लावले ते लेबल पण असू दे, डबल दुसऱ्या ठिकाणी पण लिहून ठेवते, तर त्यांना कळेल काही 2 टाईम आहे 3 टाईम आहे. तर मग चला आता पटापट लिहून घेते औषध गोळ्या, मग आपण बिर्याणी बघूया आपली झाली का. करून झाले बघितलं, हे डब्यामध्ये संपलेले सुद्धा आहे, माणूस काढत नाही. मी अख्ख्या डब्यामधले संपलेल्या गोळ्या काढून घेतल्या आणि त्याच्यानंतर त्यांच्या डब्यामध्ये सगळ्या भरून ठेवल्या. तर चला मग आता आपण बघूया बिर्याणी कशी झाली. आपली बिर्याणी बघूया, आता बिर्याणी आपण आधी खोलून बघूया. बापरे, लय अमेझिंग असेल. ओ वाव. त्याला मिक्स करून घेऊया बघ. ओ वाव. आपण मस्त हिला मोकळी मोकळी बघ. वाव. बघू आता कशी होते, एकत्र करून घेते. मम्मी मला चिंता झाली ना, आता लवकर वाढ. हैदराबादी बिर्याणी बनले. तुला मग दाखव ना, मी पण दाखव. ना मम्मीचं हे चालू आहे. तर मिक्स करून घेतले मस्त वेगळी. अशी तुला वाढून देऊ ना, रेडी करते ना बघ. ते लेग पीस. वाव, लेग पीस. पॉज करेल. तर बघा आता अंशूसाठी वाढून दिली आहे. बघू आता अंशूला आवडते का. चला. आणि खरंच बिर्याणी खरंच बघायला एवढी सुंदर वाटते ना, काय सांगू. फक्त आता टेस्ट कशी येते अंशू सांगून. चला बस अंशू जेवायला झाली आहे, खाऊन बघू तू. मम्मी आपल्याला चम्मच घेऊ. खरंच एक नंबर झाली आहे. जशी बाहेरची असते ना त्याच्याहून पण खूप म्हणजे खूप टेस्टी झाली आहे. होममेड. तुम्ही लोक पण होममेड हैदराबादी बिर्याणी बनवत चालले, मस्त लागते होममेड वाली. आता आम्ही तुम्हाला खाऊन भेटतो, लय मस्त झाले म्हणून. तुम्हाला खरंच सांगू, एवढी छान झाली ना, तर एवढी मला पण वाटलं नव्हतं एवढी छान बनेल. चला खाऊन घेतो पहिले. ती आमची बिर्याणी खाऊन झाली, एवढी छान बिर्याणी झाली होती ना, तुम्हाला काय सांगू. पण मला एवढं 15 दिवसापासून बिर्याणी खायची इच्छा होती ना. तुम्हाला इथे एवढीचीच बिर्याणी खाल्ली ते पण अंशूच्याच ताटातून, तरी माझं मन भरून गेलं. आता मला असं खाऊशी पण नाही वाटत आहे जास्त का. आता बस म्हणजे एवढीशीच खाल्ली तरी असं वाटलं का हा मला खरंच जी बिर्याणी खायची होती ना ती आज मी खाल्ली. खरंच एवढी छान झाली ना, तुम्हाला काय सांगू. तुम्ही पण खरंच एक दिवस आणून नक्की अशी बनवून बघा. एवढी छान झाली ना, मी तुम्हाला सांगू शकत नाही. अंशूला एवढी आवडली आणि मला पण असं वाटलं नव्हतं की एवढी भारी बनेल. पण खरंच खूप छान झालं. फक्त एक काय झालं माहिती आहे का तुम्हाला, जर तुम्ही 1 किलो चिकन टाकत असता ना तर 1 किलोच राईस टाका. पण मी काय केलं माहिती का, मी बोलली थोडं चिकन जास्त राहू दे राईस कमी, तर मी 1.25 किलो तांदूळ टाकलं आणि 1 किलो चिकन टाकलं. आणि अंशू बोलतं मम्मी मला अजून थोडा व्हाईट राईस वरती पाहिजे होता. मी मस्त मिक्स केली. एवढी छान झाली ना बिर्याणी, तुम्हाला काय सांगू. एक दिवस तुम्ही पण नक्की बनवून बघा. चला भेटू तुम्हाला नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. तोपर्यंत अंशू बिर्याणी मस्तपैकी एन्जॉय करते. बाय बाय.